आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. चला आदू बघा, आधी सकाळची आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे, नाश्ता चालू आहे. ही तशीच बसली, हिला आंघोळ घालायची अजून आध्याला. मी आणि परी नाश्ता करून घ्यायला लागलं. परीला चहा चपाती खायची होती आणि आज चक्का परी पांढरा चहा घेते. आता आज आंघोळ करेल आणि पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. खूपच पाऊस आहे. आज बंद होईल, आज कमी होईल, तो वाढतोच तो. भरपूर पाऊस आहे. तर नाश्ता करताना पिल्लूला आंघोळ घातली. तर परी शाळेतून जाऊन पण आली. आज सुट्टी वगैरे काही नव्हती, नागपंचमी होती तरी पण. आणि पाऊस तर खूप मोठा आहे, कहर करायला लागलाय पाऊस. आणि आज नागपंचमीच्या सणाला इकडे पुरणपोळी करतात, कुठे करंजी करतात, ओल्या खोबऱ्याची. म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर इकडे पुरणपोळी करतात. तर माझं सगळं झालंय, फक्त मला पोळ्या बनवायचे, पण गेली लाईट. मला पुरण करायचं होतं मिक्सरवरती. काय मिक्सरवरती मला पुरण करायचं होतं, पण ते झालंच नाही. म्हणून मी आपली भाजी निवडत बसले. मला ते तरी काम होईल. सो मला भजी आणि पोळ्या फक्त राहिल्यात बनवायच्या. हे बघा, आदूला पॅक करून घेतले. आदू रात्री 12:30ला लागली रडायला, कान दुखते म्हणून. हवा खूप आहे ना, त्याच्यामुळे तिचं कान दुखत असेल. तिला मी औषध घातलं कानाचं, पण तिला जास्तच दुखायला लागलं. त्याच्यामुळं रात्री झोप पण नाही झाली. आता आद्या झोपून उठले. आता लाईट येईल तेव्हा मी पुरण वगैरे बनवेन आणि मग तुम्हाला दाखवेन माझ्या पुरणपोळ्या. परीला खूप आवडतात. हे बिनीस आमच्यात खूप आवडतं, छान लागतं. परी बसले अभ्यास करत, हे आणि आदू बसले बाहेर TV बघत. माझं चाललंय काम. आद्या ये इकडे. हा मी आरडे मध्ये. काय करतेस? हा काय करतेस? घेतात. पप्पाने पिलं फीस आणि हिला बॉटल द्यायला सांगितलंय, ती मग ती घे. चला तर आपण पुरणपोळ्या करताना भेटूया. पप्पांना जेवण करायला सांगितलंय. हे बघा, काय पाहिजे तुला? अजून लाईट यायला नाही, 8 वाजायला आले. माझं पुरण बनवायचं राहिलंय. मी भजी घेतली बनवून. काय पाहिजे तुला? तर म्हणलं लाईट आली की लगेच पुरण करून पोळ्या लाटून जेवून. काय पाहिजे? दर तुला जेवण. ते चाळण पण आहे माझ्याकडे पुरणाची, पण मी ऍक्च्युली कुठे ठेवलंय माझ्याच लक्षात येईना. गोळा करून भाजी ठेवायची सवय आहे, त्यामुळे ती कुठे गेल्या तेच काय कळत नाही. गोळा करून भांडी ठेवल्या, तिथं घासायची कोणती घाण होत्या सारखी. परत त्याला पूजनाच्या दिवशी काढायची, भांडी पूजनचा दिवस ठरवून. काढूया. काय करायलेस तू? काय कर? मग तो गॅस घे की तू. आता एवढा वेळ पप्पांना सांगितलेलं जेवण बनवायला आणि माझी भजी जळेल. मला लक्षात नाही मी भजी ठेवलेलं तेलात, कारण लाईटीचंच डोक्यामध्ये. हे बघा, म्हणजे पुरण परत मी गरम केलं तर ते लागलंच थोडं. तर काय होते काय माहिती. थोडेसेच केले. चला तर काढून देते मी. हे बघा, जेवण बनवायचं चाललंय. मम्मा काढते फोटो तुझा. काय बनवते आद्या? आदू काय बनवते तू? अरे बोल. गॅस आहे. काय बनवतेस? बाळाचा आठ पाहिजे.
गॅस मध्ये काय बनवत्यास वरती? किरकिर करायला लागली. काय आहे ते? पिझ्झा. पिझ्झा बनवते. वाव. ही बघा बारकी पोरगी. आणि ही सगळी खेळणी परीची आहेत. फेकून दिलीत. हा फेकून दिलीस सगळं. मग खराब ठेवू. इतका चांगला बार्बी सेट होता, मम्मीने फेकला. खराब झालेला सगळं. बार्बी मम्मी नुसती खराब झाली. शूज मला आवडायची तुझे शूज. मी आणि माझ्या पोटात घालून फिरायची. एक पिवळा होता एवढा माझ्याकडे पण आहे. नागाला नैवेद्य आमच्या घरात नाग तुम्हीच आहेसा. मला आवडत नव्हत्या. कुठं काय काय घरात एवढा मोठा नाग आहे. अस्सल कोबरा. काय पण फोनवर बोलाले का? कधी येते बाबा लाईट आणि कधी माझ्या पुरणपोळ्या होत्या. मला कंटाळा आला. माझं जेवण झालं असतं कधीच. 8 वाजता झालं असतं सगळं साफसफाई करून. बऱ्यापैकी आहेत. तर असं काय मम्मीनं जेवण बनवलेलं आहे. लाईटीमुळे सगळा घोळ झाला. खूप टाइम झाला जेवण बनवायला. बटाट्याची भाजी. परत हे काय खेकडे वडे भजी. परत ही आमटी डाळीची म्हणजे पुरणपोळीची. पुरणपोळी बघा. काय झालं ग? खूपच वेळ झाला आम्हाला जेवायलाच आणि भूक खूप लागले. आमटी की ग आदू बघा. ठीक आहे. हा तुला पण द्या. घालायला ते दुसरं ताट कुठे? हा माझ्या खाली आहे ते ताट. मम्मी काय कर ते आद्याला दे आणि ह्याच्या खालचं ते तुला घे. काय तू पण बस इथं जेवायला. कसं हा पहिल्यांदा असं टाकून जेवावं लागतं. आज पहिल्यांदा असं मी टाकून जेवते. आता मी सगळं जेवण. मम्मी काय करते किती पण भांडी असू द्या जेवायचं राहू दे. पहिला स्वच्छता करणार किचन पुसणार आणि मग ते तिला शांतीला भेटणार तिच्या मनाला आणि मग खाली बसली. जरा शांत राहा आणि आधीच पोळा खायचा. देते थांब. जे पप्पाला नैवेद्य दाखवूया आणि मग तुला पाहिजे आणि मला पाहिजे. पप्पाच्या गळ्यामध्ये वॉटर बॅग घातली आणि काय आद्या तू पिओ. कोण पी? हे बघा कुठं बसले. कोण पिणार? आता सगळ्यांचं जेवण करून झालेलं आहे. काढ. सगळ्याच पावसामुळे एवढी कंटाळत ना. असू दे काढतो की. मी जेऊ कसा? पप्पांच्या गळ्यात घातल्या वॉटर बॅग आणि म्हणते असू दे. तू पाणी पिणार? काढा हो पप्पा. आता जेवू दे बाबू पप्पांना. बरं असू दे. असू दे चला पप्पांना जेवू देत ना मग. अगं ही कशी बसल्या बघ. मला पी दे. अरे बरं आवरा. तिला चारायचंय मला. पहिला तिला चारून मग मी आवरणार. बरं कसं झालेलं जेवण राहिलं ते पोळ्या दाखवायच्याच राहिल्या. जेवण कसं झालेलं? छान एक नंबर. आमटी. थांब देतो. आमटीची स्तुती करा की कोणतरी माझ्या. आमटी छान झालेली तिखट मस्त झणझणीत. तर पिल्लूला आता खायला गेलो घातलं. पिल्ल्या गेली पप्पांकडे. आमचं पण सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. पण कसं आहे करायला
खूप वेळ लागतो, खायला 10 मिनिटं लागतात, पण त्याचा पसारा आवरायला हे बघा. आत्ता हे मी सगळं क्लीन केले, पिलूला खाऊ घातला. आता हे घासायला किती वेळ, एक 15-20 मिनिटं तरी जाणार. हे पुन्हा साफ करायला खूप कंटाळा येतो. घेते घासून वगैरे. कसं बाईचं काम बाईला करावंच लागतं. स्वच्छ सुंदर आदू बघू. हे बघा आद्याने काय घातलं, परीचं स्वेटर. तू कशाला काढलंस बाळ? लय दमवती आद्या. जल्दी व्यवस्थित झोपली बघा, नाटकी बघा. अंगावरती घेऊन झोपा. आज सकाळी मला आद्या बोलते मला शाळेत सोड मम्मा, शाळेत घेऊन चल. पण पाऊस इतका जोराचा आहे, मी तिला बोलली आता पाऊस थोडा कमी आला की आपण शाळेमध्ये जायचं, आज नाही जायचं. तर ओके म्हणते. निघणा म्हणजे बसना, म्हणजे घाला. निघणा म्हणजे बस घाला. अरे पाय घालतात तुम्ही त्याच्यामध्ये. पाय घालते त्याच्यात, हात घाल. आधी मुंबई ढूंढ रही थी तुझे 30 साल पहले ने. अब तो वो सब निकल गए होंगे. आज के दिन में कौन है कार्टून मुंबई आद्या. जो मेरे को आद्या कोण आहे? कार्टून. आद्या कार्टून आहे. इसके सिवा दूसरा रास्ता नहीं है मेरे पास. आदू 1 2 बोल. 1 किसके साथ 2 बोल. पैसों का प्रॉब्लम. हाँ 3 रज्जी और हरी को पैसे कम पड़ रहे हैं. बोल ना. पैसे देखिए बात संभाल सकती थी तो तेरे पास हाँ. आते. जब तू तोंडाने बोल. नहीं तो मैं 1 दूसरा रास्ता ढूंढ. दूसरा रास्ता ढूंढ. बोल पटकन. हाँ 1 हाँ 2 आ. देख मेरी तरफ देख. बोल. 3 कितना माल निकालना है. 3 हाँ 4 हाँ 5 हाँ 6 है माल. हाँ 5 झालं. ते निघलं ना. निघणं म्हणजे निघलं. हा गाला. नहीं है. चाकू कुरियन के लिए डिस्ट्रीब्यूट करती हूँ. उसे नहीं जानती अशी मजा मस्ती आद्याची चालूच असते. कि मैं उसका माल नहीं किसी और का MBA में बेच रही हूँ. तो मेरे साथ साथ हे बघा आदू तसं नाही करायचं बाबू. हो हे बघा आता ही रंगपंचमी खेळायला लागले दोघी. आता वाजले 10. हात हात कर. आता किती वाजेपर्यंत आजचा खेळ चालतो काय माहिती. अरे तुला हाच स्नेहा बघा आज कंटाळले. स्नेहाची मम्मी आज गेली, त्यामुळं आज स्नेहाला अजिबात करमत नसणार आहे घरामध्ये. कोल्हापूरला गेले मम्मी पप्पा केदारनाथला गेलेले ना, अमरनाथला. परवा आले स्नेहाचे पप्पा अमरनाथवरून परवा दिवशी आले. आज आई आणि बाबा गेले कोल्हापूरला. गोपदली आणि मी शोधत होती मगाशी आईला. तर मग आद्याची मजा मस्ती अशी चालूच राहणार. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय परी, बाय करा. बाय, गुड नाईट. गुड नाईट बोल. नाही आता काय वेगळंच चालू आहे. काय ग उठ. काय झालं? काय पाहिजे? काय पाहिजे? हातात काय? हात कुठे गेले म्हणते ती. हात गेले, गायब झाले. हात बूम गेले.
बूम केली हात काढा की हो हात तिचा. नाही आता काढणार. मम्मी ते स्वेटर केवढा आहे, तिचा हात केवढा आहे. स्वेटर मागू ना, बघू हात द्या. मला पी दे पी दे मला. जादू थँक्यू. जादू. आदू इकडे बघ, इथं बघ आद्या, इकडे बघ, पूर्ण इकडे बघ. हे बघ सगळ्यांना दाखवूया, ये इकडे बघ. हॅपी होली. बस स्नेहाला कर हॅपी होली, ये लवकर. मला हॅपी होली. स्नेहाला हॅपी होली कर. जवळ नको. हॅपी होली. मम्मीला कर. दीदीला आपल्या नको बाई मला. नको मला एक घे की ग. ये आदू करते तरी थांब ना. तू तुला करून घे. हॅपी होली कर तुला. हा ये काढूया इकडे. तिचं तिला करून घ्यायला अगं. ए तिचं तिनं काढलं. वाव गुड गर्ल. आणि घाल. तू घाल आता, तू घाल. चला बाय बाय करा, बाय.